नमस्कार, मी मृणाली पिळणकर. लेस मराठीच्या बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर सविस्तर चर्चा करायची आहे. त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. जमिनी विकणं एवढाच धंदा महाराष्ट्रात सुरू. स्थानिकांना उद्ध्वस्त करण्याचं काम सरकार करतंय. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून तापले राज ठाकरे. प्रशासनावर केला हल्लाबोल. पालकमंत्री पदावरून वाद या फालतू गोष्टी. सगळीकडे फक्त तटकरे आणि तटकरेंची मुलगीच. ठाकूर आणि ठाकूर यांचा मुलगा हेच सुरू आहे. राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. विकासाला विरोध नाही, पण स्थानिकांना काय मिळणार ते आधी सांगा. सत्तेत वर्षानुवर्ष असलेल्यांना धक्का दिल्याशिवाय बदल घडणार नाही. राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन. आमचे सर्व 8 खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील. याच संदर्भात उद्या 8 खासदार मोदींना भेटणार. रोहित पवारांचं सूचक विधान. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी सिन्नरमध्ये चक्काजाम आंदोलन झालं उग्र. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. पोलिसांनी सत्यजित तांबेंना घेतलं ताब्यात. पनीर नंतर आता एफडीएचा मोर्चा चायनीजकडे वळणार. आता चायनीजकडेही लक्ष द्या. तुकाराम मुंढे यांचा इशारा. अस्वच्छ चायनीज स्टॉल चालवणाऱ्यांमध्ये खळबळ. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी चाकण ते सिन्नर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले आहेत. हायस्पीड रेल्वेसाठी आंदोलनाला जोर आलाय आणि या आंदोलनामध्ये थोरातांनी सहभाग घेतलाय. जेएमआरटीमुळे रद्द केलेला मार्ग पूर्ववत करण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आलंय. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी चाकणपासून सिन्नर पर्यंत पुणे नाशिक महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. संगमनेर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर बाळासाहेब थोरात या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल मतकर यांनी. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मंचर संगमनेर सिन्नर अशा मार्गे नाशिकला पोहोचावी या कारणास्तव आज संपूर्ण नाशिक पुणे हायवे जो आहे तो चक्काजाम केलेला आहे. मंचर भाग असेल, खेड भाग असेल, संगमनेर आणि सिन्नर भागात मोठ्या प्रमाणात जे आहे ते आंदोलन करण्यात आलेलं आहे. यात आपण पाहू शकतो की या आंदोलनात विविध भागातून जे आहे ते नागरिक उपस्थित झाले आहेत. संगमनेर मार्गेच ही रेल्वे जी आहे ती सरळ मार्गे जावी नाशिकला या मागणीसाठी जे आहे ते आंदोलनकर्ते जे आहेत या ठिकाणी जमलेले आहेत. आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहेत आंदोलनकर्ते या ठिकाणी या ठिकाणी फक्त पुरुषच नाही तर महिला आंदोलनकर्ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आपण आपले ज्येष्ठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपण या आंदोलनात सहभागी झाला आहात. पुणे नाशिक रेल्वे जी आहे ती नेमकं वळवली शिर्डीवरून, त्यावरून वाद चालू आहेत. काय सांगतात? वादाचा काही विषयच नाही. खरं सांगतो, कोणी वाद घातलाय, कोणी काही वाद न घालता रद्द कशी झाली हे समजायला तयार नाही. रद्द होण्याचं कारणही समजत नाही. त्याच्यामध्ये कोणता मार्ग आहे दुसरा गोल्डन ट्रँगल जोडणारा मार्ग कोणता? या बालकाला विचारा. हे बालक सांगू शकतो, ते केंद्र सरकार नाही सांगू शकत. कोण सल्लागार आहे केंद्र सरकारला समजायला तयार नाही. काय राजकारण कोणाशी करताय तुम्ही? हे सर्वसामान्य जनतेशी. आणि पिढ्यानपिढ्याचं समृद्धीचा मार्ग असताना तुम्ही असं करताय, अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. गुंगी गुडिया वक्तव्यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्याकडे पद आहे, धाडसी निर्णय घेऊन दाखवा. उपमुख्यमंत्री पदाचा योग्य वापर करा. पक्षातील इतर नेतेच अध्यक्ष असल्यासारखे वागतायत. सुनेत्रा काकींना पक्षातील काही नेते बोलू देत नाहीत असा आरोप रोहित पवारांनी केलाय. त्यामुळे गुंगी गुडिया या वक्तव्यावरून रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांना म्हटलंय की तुम्ही धाडसी निर्णय घेऊन दाखवा. सीईटीचे क्लास घेणारे जे प्रोफेसर्स आहेत व त्या विषयामध्ये काम करणारे विद्यार्थी असतील, विद्यार्थी संघटना असतील, त्याच्याच बरोबर एमपीएससी स्पर्धा देणारे सर्व विद्यार्थी एकत्रित येऊन एक संवादाचा कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेला आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं असावं की एमपीएससीचा पेपर सुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी फुटलेला आहे. सीईटी मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. ज्या परीक्षेतून सामान्य परिवारातले युवा अधिकारी बनू शकतात, इंजिनियर बनू शकतात, कृषी विभागामध्ये चांगलं काम करू शकतात, अशा सर्व गोष्टींमध्येच जर भ्रष्टाचार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर गरिबाच्या सामान्य परिवारातल्या मुलांनी करायचं काय हा प्रश्न या मुला मुलींना पडत असल्यामुळे एक संवादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. काही माजी अधिकारी व त्याच्याच बरोबर काही प्रोफेसर्स या विषयामध्ये काम करणारे असे सगळे येऊन संवाद साधणार आहेत. राष्ट्रवादी विलिनीकरणावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. मग यात संभ्रम नको,
शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत असं संजय राऊत म्हणतायत. कोणी कुठेही जात नाहीये अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे. महाविकास आघाडीत कुठलाही संभ्रम नाहीये. शरद पवारांची राष्ट्रवादी MVAचा महत्वाचा घटक आहे असं संजय राऊत म्हणतायत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अप्रत्यक्षपणे न्याय व्यवस्थेवर म्हणजे सुप्रीम कोर्टावरती खासदार किंवा पक्षफुटी संदर्भात जो खटला सुरू आहे त्याबाबत सुप्रीम कोर्टावरती अप्रत्यक्ष दबाव आणतात. याविषयी त्यांनी काल एक भूमिका ठामपणे मांडली आणि ती भूमिका चुकीची नाहीये. 4 वर्ष प्रलंबित असलेल्या खटल्याची सुनावणी आता सुरू झाली. पक्ष आणि चिन्हाबाबत हे जे ठाण्याचे टिपूजीराव आहेत बरं का, त्यांना परस्पर पक्ष दिला निवडणूक आयोगाने. विधिमंडळातले आमदार सोडून गेले म्हणून आता विधिमंडळातला एक पक्ष वेगळा आहे आणि मूळ पक्ष वेगळा आहे. मूळ पक्षाचे प्रमुख हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि तो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवलेला आहे आणि आम्ही सगळे मूळ पक्षाबरोबर काम करतो आहोत. हिंगोलीमध्ये नरसी नामदेवमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. कामिका एकादशी निमित्त नरसी नामदेवमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. जय हरी विठ्ठलच्या जयघोषानं नरसी नामदेव दुमदुमले. भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हिंगोलीतील संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या नरसी नामदेव येथे परतवारी निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरची वारी पूर्ण करून परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी संत नामदेव महाराजांचं दर्शन घेणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे कामिका एकादशी निमित्त परतवारी मराठवाड्यासह विदर्भातून हजारो वारकरी नरसी नामदेव येथे दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. जय हरी विठ्ठल आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय. या परतवारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन पवार यांनी. आषाढी एकादशीला पंढरपूरला गेलेल्या भाविकांची परतवारी म्हणजेच संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जन्मगाव असलेल्या नरसी येथे पूर्णतः जाते अशी भाविकांची आख्यायिका आहे. आपण आज बघू शकतो या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे. तब्बल 3 ठिकाणावरून या ठिकाणी दर्शनाला वारी लागलेली आहे आणि आता सध्या जर बघायला गेलं तर लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. जवळपास सकाळपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. तर मला सांगा, आज ही परतवारीची एकादशी मोठी एकादशी मानली जाते, काय नेमकी येथील आख्यायिका आहे? जे भावी भक्त पंढरपूरला दर्शनासाठी जातात, विठ्ठलाचा आवडता भक्त संत नामदेव महाराज आहेत आणि नामदेव महाराजांची जन्मभूमी आहे. जेवढे भक्त पंढरपूरला जातात तेवढे पूर्ण नरसी नामदेवला दर्शन आल्याशिवाय राहत नाहीत. या नरसी नामदेव परिसरामध्ये दर्शनासाठी कमीत कमी पूर्ण महाराष्ट्रातून 5 लाखापेक्षा जास्त दर्शन घेऊन इथून भावी भक्त जातात आणि या परिसराचं पूर्ण गावकरी परिसरातील लोक सर्व नियोजन करतात. शांततेत सर्व दर्शन होतात. आमची शासनाला एवढी विनंती आहे, या आमच्या नरसी नामदेव मंदिराकडे जास्तीत जास्त निधी द्यावा आणि इथलचा विकास करावा. राज्यभरातून तब्बल 5 लाख या ठिकाणी भाविक आज येणार आहेत अशी या ठिकाणच्या विश्वस्तांनी देखील सांगितलेलं होतं. आपल्यासोबत अजून काही भाविक आहेत. त्यांना मला सांगा, आज या ठिकाणची परतवारीची आहे, कशी या ठिकाणची ठेवलेली आहे? हे संत शिरोमणी नामदेव महाराजांची जन्मभूमी असलेले पवित्र असं नरसी नामदेव तीर्थक्षेत्र असून आषाढी वारी जी पंढरपूरसाठी जाणाऱ्या भाविकांची पंढरपूर नंतर परतवारीला नरसीचे दर्शन घेतल्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण होत नाही असा आमच्या भागात समज असल्यामुळे हजारो लाखोच्या संख्येने आज भाविक या ठिकाणी आलेले आहेत. बारामतीत पतीला गुंगीचं औषध देऊन जिवंत समाधी देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पत्नीनं गुंगीचं औषध देऊन मला मारण्याचा प्रयत्न केला असं पतीनं म्हटलंय. घरात आणलेली कुऱ्हाड गुंगीचं औषध कुठून आणलं? बारामतीतील धक्कादायक प्रकरणात पतीनं ही प्रतिक्रिया दिली आहे. बारामती शहरात एका महिलेनं आपल्या पतीला गुंगीचं औषध देऊन घरातच जिवंत समाधी देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी शर्मिला प्रवीण जगताप यांना अटक केली.
दरम्यान या प्रकरणातील पीडित पती प्रवीण जगताप यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. पत्नीनं गुंगीचं औषध देऊन आपल्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच घरातील कॅलेंडरवर 13 आणि 14 जुलै या तारखांवर नो रिझल्ट असं लिहिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे या दोन्ही दिवशी अमावास्या होती, त्यामुळे त्यामागचा नेमका अर्थ काय असा सवाल प्रवीण जगताप यांनी उपस्थित केलाय. दरम्यान आपली दोन्ही मुलं सासरच्या मंडळींनी घेऊन गेली, त्यांच्या जीविताला धोका असल्याचा दावाही प्रवीण जगताप यांनी केलाय. त्यामुळे दोन्ही मुलांना तात्काळ आपल्या ताब्यात द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. ते रात्री मला त्यांनी ऑर्थो ज्यूसमध्ये स्लीपिंग पिल्स दिल्यामुळे मी गुरुवारी पूर्ण दिवस, पूर्ण रात्र, शुक्रवारी पूर्ण दिवस, पूर्ण रात्र आणि शनिवारी मला थोडीशी जाग आली, कारण का ते मला बॅटने मारत होते. अजून माझी मिसेस होती, बॅटने मारत होते. त्यामुळे मला थोडंसं कळत होतं की मला कोणीतरी भरपूर मारतंय. मी म्हणत होतो की मला मारू नका, मारू नका. तरी पण ते मारत होते. ह्याच्यामध्ये माझी मिसेस होती आणि अजून कोण आहे हे मला माहिती नाही आहे. आणि त्यानंतर त्यांनी मला उचलून त्या जो गॅलरीमध्ये डक्ट बांधला होता, त्या डक्टमध्ये त्यांनी मला टाकलेलं होतं. पण जो गवंडी आलता त्यांनी जे बघितलं कडपा टाकताना की माझा हात किंवा पाय हललेला असेल, त्याच्यामुळं त्याला डाऊट आला आणि तो खाली पळत सुटला बिल्डिंगच्या आणि त्याने 112ला फोन केला आणि त्यामुळं तत्काळ पोलिसांची मदत मिळाली. त्याच्यामुळं माझा जीव वाचलेला आहे. त्यावेळेस शनिवारी जो हा प्रकार घडला मला मारण्याचा आणि पुरून टाकण्याचा, त्यावेळेस मी, माझी आई आणि माझी पत्नी घरामध्ये होतो आणि माझ्या आईचा पाय फ्रॅक्चर आहे आणि माझ्या आईला पण तिने झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळं माझी आई पूर्ण बेशुद्धावस्थेत होती. त्यामुळं माझ्या आईला याची काहीच कल्पना नव्हती. पण ज्या दिवशी मला मारत होती त्यावेळेस मी ओरडत होतो. त्यामुळं तिला थोडीशी जाग आली. आता पाहूयात वेगवान घडामोडी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यशवंत निवासस्थानी भेट देऊन पाटील कुटुंबियांचं केलं सांत्वन. कोल्हापुरात दाखल होताच घेतलं पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या प्रतिमेचं दर्शन. कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं आगमन. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून स्वागत. भिवंडीत महापालिकेकडून वंजारपट्टी नाका ते SD स्टँड पर्यंत खड्डे बुजवण्यास सुरुवात. प्रसार माध्यमांमधील बातम्यांमुळे अखेर महापालिकेला आली जाग. सांगलीत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या जीवन प्रवासातील 91 वर्षानिमित्त गौरव सोहळा. सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच आदी मान्यवर उपस्थित. जळगावच्या धवलतीर्थ धबधब्यात बुडून 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू. पाटणा देवी परिसरात हळहळ. सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. अकोल्यात लोहारा येथील नदीत वाहून गेलेल्या युवकासोबत 4 बैलांचे मृतदेह सापडले. स्थानिकांसह गाडगेबाबा आपत्ती पथकानं मृतदेह काढले बाहेर. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.